हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 भाग जप्ती, समर्पण व हस्तांतर पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये आपणाला भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतर व वारसा नोंद याचा अभ्यास करावयाचा आहे. पाहूया भाग जप्ती. हप्ते मागणीची रक्कम ठरलेल्या मुदतीत किंवा वाढवून दिलेल्या मुदतीत न भरणाऱ्या सभासदाविरुद्ध कंपनीला काहीच कारवाई करता येत नाही. कारण कंपनी कायदा असे समजतो की कंपनी व सभासद यांच्यामध्ये भागवाटपाचा करार प्रस्थापित झाल्यामुळे त्याचे पालन करणे दोघांचेही कर्तव्य असते. म्हणूनच कंपनीने हप्ते मागणी केल्यावर त्याचे पैसे परत भरणे हे सभासदाचे कर्तव्य आहे. मात्र प्रत्यक्षात पैसे न भरणारे देखील सभासद असतात. म्हणून नियमावलीत कंपनीला संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून तरतूद करण्यात आलेली आहे. पाहूया भाग जप्तीची व्याख्या काय आहे. ज्यावेळी हप्ते मागणीची रक्कम वसूल करण्याचे सर्व उपाय निष्फळ ठरतात, त्यावेळी अंतिम स्वरूपाचा उपाय म्हणून सभासदांची भागांच्या स्वरूपात असलेली मालमत्ता बळजबरीने त्यांची संमती नसताना हिसकावून घेणे व त्याचे सभासदत्व सक्तीने समाप्त करण्यासाठी कंपनीने केलेल्या उपाययोजनांना भाग जप्ती असे म्हटले जाते. या व्याख्येत असे दिसून येते की हप्ते मागणीची रक्कम वसूल करण्यासाठी अनेक उपाय केलेले असतात. ते निष्फळ झाल्यानंतर अंतिम स्वरूपाचा उपाय म्हणून सभासदांची भागाच्या स्वरूपात असलेली मालमत्ता जबरदस्तीने त्यांची संमती नसताना हिसकावून घेतली जाते. म्हणजेच भाग जप्ती करण्यासाठी सभासदांची संमती असावी लागत नाही. त्यांचे सभासदत्व सक्तीने समाप्त करण्यासाठी कंपनीने हे उपाय केलेला असतो, त्याला भाग जप्ती असे म्हणतात, असे या व्याख्येवरून दिसून येते. यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की हप्ते मागणीची रक्कम वारंवार मागणी करूनही भरली नाही, या एका कारणासाठी भाग जप्तीही करता येऊ शकते. भाग जप्तीचे नियम. कंपनी कायद्याने कंपनीला भाग जप्तीचा अधिकार दिलेला नाही. तसेच भाग जप्त करण्यास विरोध करणारी तरतूद देखील कायद्यात केलेली नाहीये. म्हणून कंपनीच्या नियमावलीत भाग जप्तीची तरतूद असल्यास कंपनीला भाग जप्ती करता येऊ शकते, असा अधिकार कंपनीला मिळवावा लागतो. तो नियमावलीत जर नसेल तर कोर्टाकडून भाग जप्तीचा हुकूम मिळवून मग भाग जप्ती करता येऊ शकते. जर कंपनीच्या नियमावलीत भाग जप्तीच्या संदर्भात नियम असतील तर ते कोणते असणार आहेत? यामध्ये पहिला नियम सांगितलेला आहे, एखाद्या सभासदाने हप्ती मागणीची रक्कम ठरलेल्या मुदतीच्या आत भरली नाही तर कंपनी अशा सभासदाला सूचना देऊन ती रक्कम व्याजासह देण्यासंबंधीचा आदेश देऊ शकते. म्हणजे जर एखाद्या सभासदाने भाग हप्ते मागणीची रक्कम दिलेली नसेल, मुदतीमध्ये भरली नसेल, तर कंपनी त्या सभासदाला सूचना देऊ शकते की तुम्ही हप्ते मागणीची रक्कम व्याजासह भरा, तसा आदेश सुद्धा देऊ शकते. सूचनेत सांगितलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी एक निश्चित दिवस ठरवण्यात येईल. त्या दिवशी किंवा त्यापूर्वी सभासदाने रक्कम भरणे गृहीत धरले जाईल. ही मुदत कमीत कमी 14 दिवसानंतरची असावी. म्हणजेच जी काही हप्ते मागणीची रक्कम आहे किंवा त्याच्यावरचं व्याज आहे, याच्या संपूर्ण रकमेचा भरणा हा सभासदाने करावा, यासाठी एक दिवस निश्चित केला जातो. हा जो दिवस निश्चित केला जातो तो 14 दिवसानंतरचा असला पाहिजे. मग या दिवशी किंवा त्या दिवसाच्या आधी कधीही सभासदाने ती रक्कम भरणे अपेक्षित असते. सूचनेतील अटीचे पालन न केल्यास संचालक मंडळाला योग्य ठराव करून भाग जप्त करण्याचा अधिकार राहील.
जे भाग जप्तीबाबत सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेतील अटींचं पालन होणं गरजेचं असतं आणि जर या अटीचं पालन केलं नाही तर भाग जप्त करण्याचा संचालक मंडळ योग्य ठराव करून भाग जप्त करू शकतो. जप्त केलेले भाग संचालक मंडळाला योग्य त्या अटीवर पुन्हा विकता येतात. जे भाग जप्त केलेले आहेत ते जप्त केलेले भाग संचालक मंडळ पुन्हा विकू शकते. संचालक मंडळाला योग्य वाटल्यास ते भाग जप्ती रद्द करू शकतात. जर संचालक मंडळाला वाटत असेल की आपण भाग जप्ती रद्द करावी तर ते करू शकतात. तसे अधिकार त्यांना आहे. ज्यांची भाग जप्त करण्यात आलेले आहे अशा व्यक्तीचे कंपनीतील सभासदत्व रद्द करण्यात येते. साहजिक आहे, कंपनीचे भागच जर त्यांच्या नावावर शिल्लक नसतील तर ते कंपनीचे सभासद राहणार नाहीत. जप्त केलेल्या भागांच्या विक्रीपासून मोबदला स्वीकारण्याचा अधिकार कंपनीला आहे. तसेच ज्याने असे भाग घेतले आहेत त्यांच्या नावे ते हस्तांतरित करण्याचा अधिकारही कंपनीला आहे. म्हणजेच जर कंपनीने एखादे भाग जप्त केले तर ते भाग परत विक्री करून त्यापासून जो मोबदला मिळणार आहे तो मोबदला स्वीकारण्याचा अधिकार कंपनीला दिला गेलेला आहे. आणि जे नवीन भागधारक आहेत की ज्यांनी नव्याने ही खरेदी केलेली आहे त्यांच्या नावावर हे भाग हस्तांतरित करण्याचा अधिकार कंपनीला दिला गेलेला आहे. भाग जप्तीच्या बाबत कायदेशीर बाबी म्हणजे भाग जप्तीच्या वैध बाबी या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड फॉरफिचर. भाग जप्तीचा अधिकार कंपनी कायद्याने संचालक मंडळाला दिलेला नाही. त्यामुळे नियमावलीत तरतूद असल्याशिवाय भाग जप्त करता येत नाही. नियमावलीत भाग जप्तीच्या संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले गेले पाहिजेत. नियमावलीत भाग जप्तीचा अधिकार नसल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करून तसा अधिकार प्रथम मिळविणे आवश्यक असते. म्हणजे जर कंपनीच्या नियमावलीत भाग जप्तीच्या बाबत तरतूद नसेल तर नियमावलीमध्ये आपल्याला दुरुस्ती करून घ्यावी लागेल आणि तसा अधिकार मिळवावा लागेल. नियमावलीत जी कारणं दिलेली आहेत त्याच कारणासाठी भाग जप्त करता येतात. भाग जप्तीसाठी संचालक मंडळाच्या सभेत योग्य तो ठराव संमत केला पाहिजे. भाग जप्त करण्यापूर्वी भागधारकाला 14 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. या 14 दिवसाच्या पूर्वसूचनेमध्ये भागधारक जर भागावरील रक्कम भरत असतील तर भाग जप्त होणार नाहीत. भाग जप्त केल्यावर त्याची सूचना संबंधित भागधारकांना दिली गेली पाहिजे. जसे भाग जप्त होईल याची पूर्वसूचना दिली गेली पाहिजे त्याच पद्धतीने भाग जप्त केल्यानंतर सुद्धा तुमचे भाग जप्त करण्यात आलेले आहेत याची सूचना ही भागधारकांना दिली गेली पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे संचालकांनी भाग जप्तीचा अधिकार कंपनीच्या हितासाठीच वापरला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारे भेदभाव करता कामा नये. म्हणजेच कंपनीचे जे संचालक आहेत त्या संचालकाने भाग जप्तीचा जो अधिकार आहे तो अधिकार हा कंपनीच्या हितासाठी वापरला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. आता पाहूया भाग जप्तीची कार्यपद्धती. कंपनी भाग जप्ती करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामधून ही कार्यपद्धती पार पाडत असते. तर ते टप्पे आपल्याला इथे अभ्यासावयाचे आहेत. यातला पहिला टप्पा आहे थकबाकीदारांची यादी तयार करणे. हप्त्याची रक्कम भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर ज्यांनी कंपनीचे हप्ते भरलेले नाहीत अशा भागधारकांची यादी चिटणीस तयार करतो व ती संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवतो. संचालक मंडळ एक अजून संधी द्यावी या उद्देशाने त्यांना स्मरणपत्र पाठवण्याचा आदेश चिटणीसाला देऊ शकतो. दुसरा टप्पा आहे स्मरणपत्र पाठविणे. संचालक मंडळाचा आदेश दिला असल्यास चिटणीस स्मरणपत्र तयार करून तो छापून घेतो व हप्ता न भरणाऱ्या सभासदांना पाठवून देतो. या पत्रामध्ये हप्ते मागणीची रक्कम मुदतीत भरण्याची आठवण करून दिली जाते व
जर त्यावर व्याज आकारण्यात येत असेल तर ते देखील भरावे अशी सूचना दिली जाते. जर स्मरणपत्र पाठवून देखील कंपनीच्या भागधारकांनी कंपनीच्या हप्त्यावरील रक्कम योग्य दिलेल्या मुदतीत भरली नाही तर कंपनी इशारावजा पत्र पाठवते. म्हणून तिसरा टप्पा आहे इशारावजा पत्र पाठविणे. स्मरणपत्र पाठवूनही जर भागधारकांचा प्रतिसाद नाही मिळाला तर संचालक मंडळ काही दिवस वाट पाहून पुन्हा 14 दिवसांची इशारावजा पूर्वसूचना देतो. म्हणजेच 14 दिवसामध्ये तुम्ही पैसे भरा अन्यथा तुमचे शेअर जप्त केले जातील असा इशारावजा असणारा मायना किंवा असा इशारावजा असणारा मजकूर लिहून पत्र भागधारकांना पाठविले जाते. यामध्ये स्पष्ट उल्लेख केला गेलेला असतो की जर 14 दिवसाच्या आत पैसे भरले गेले नाही तर भाग जप्ती केली जाणार आहे. आता इशारावजा पत्र पाठवून देखील त्याला प्रतिसाद हा भागधारकाकडून मिळाला नाही तर भाग जप्तीचा ठराव मंजूर केला जातो. संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा ठराव मंजूर करून घेतला जातो. एकदा का संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव संमत झाला तर चिटणीस संबंधित भागधारकाचे नाव हे नोंदणी पुस्तकातून काढून औपचारिकता म्हणून ठरावासह भाग जप्तीची जाहीर सूचना ही संचालक मंडळाच्या मान्यतेखाली प्रत्येक भागधारकाला पाठवित असते. म्हणून भाग जप्तीची सूचना हा टप्पा देखील भाग जप्तीच्या कार्यपद्धतीमध्ये महत्त्वाचा आहे. जप्त केलेल्या भागांचे प्रमाणपत्र कंपनीला परत पाठवावे अशा प्रकारची विनंती या सूचनेमध्ये केली गेलेली असते. लक्षात घ्या, ज्यावेळेस भाग जप्तीसाठी पत्र पाठवून झाल्यानंतर जी जाहीर सूचना आहे ती जाहीर सूचना मात्र वर्तमानपत्रामधून देणं बंधनकारक असतं. या भागांच्या संदर्भात म्हणजे जप्त केलेल्या भागांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये अशी जाहीर सूचना ही वर्तमानपत्रामध्ये दिली जाते. भाग जप्तीच्या कार्यपद्धतीतील शेवटचा टप्पा आहे जमा खर्चाच्या पुस्तकातील नोंदी करणे. भाग जप्तीचा परिणाम म्हणून त्या भागधारकांचे नाव सभासद नोंदणी पुस्तकातून काढून टाकण्यात येते. भाग जप्तीच्या ठरावाची एक प्रत हिशोब तपासनीसाकडे पाठवली जाते. भाग जप्त केल्यामुळे त्यावर आत्तापर्यंत मिळालेली रक्कम परत केली जात नाही. तेवढ्या रकमेचा कंपनीचा फायदा होतो. ही रक्कम भाग जप्ती खाते यामध्ये जमा करण्यात येते. हे लक्षात घ्या की या रकमेचा वापर ज्या वेळेस सूट देऊन भागांची विक्री केली जाईल त्यावेळेस होणारं नुकसान भरून काढण्यासाठी वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया भाग जप्तीचे परिणाम काय आहेत ते. ज्या भागधारकांचे भाग जप्त करण्यात येतात त्यांची नावे सभासद नोंदणी पुस्तकातून काढली जातात व त्यांचे सभासदत्व रद्द केले जाते. म्हणजे ज्या भागधारकांचे भाग जप्त केलेले आहेत त्यांचे नाव सभासद नोंदणी पुस्तकातून काढून त्यांचे सभासदत्व रद्द केले जाते. जप्त केलेल्या भागांचे प्रमाणपत्र कंपनीकडे प्रत पाठवावे लागते व कंपनी ते आपल्या ताब्यात ठेवते. जे भाग जप्त केलेले आहेत त्याचे प्रमाणपत्र कंपनीकडे परत आल्यानंतर कंपनी आपल्या ताब्यात ठेवते. जप्त केलेले भाग जोपर्यंत पुन्हा विकत नाही तोपर्यंत त्यावर हप्ते मागणी करता येत नाही, त्यावर लाभांश देता येत नाही. जप्त केलेले भाग पुनर्विक्री करण्याचा अधिकार कंपनीला असतो. मग जोपर्यंत हे भाग पुनर्विक्री केली जात नाही, त्यावर हप्ते मागणी केली जात नाही, तोपर्यंत कंपनी याच्यावर लाभांशही देत नाही. जप्त केलेल्या भागावर मिळालेली रक्कम कंपनीला परत करावी लागत नाही. कंपनीने भाग जप्ती केली असताना जर त्या भागधारकांनी पूर्वी काही हप्ते भरलेले असतील तर ती रक्कम कंपनीला परत करणे बंधनकारक नसते.
जप्त केलेले भाग जोपर्यंत पुन्हा विकले जात नाही तोपर्यंत मूळ भागधारक हप्ते मागणीची रक्कम आणि त्यावरील व्याजाची रक्कम भरण्यासाठी जबाबदार समजला जातो. म्हणजेच जोपर्यंत कंपनी हे पूर्वी जप्त केलेले भाग विकत नाही तोपर्यंत पूर्वीचा भागधारकच त्यासाठी जबाबदार समजला जाणार आहे. संचालक मंडळाला जप्त केलेले भाग पुन्हा विकण्याचा अधिकार आहे. जप्त केलेल्या भागाची विक्री केल्यास कंपनी स्वतः हस्तांतरणकर्त्याच्या नावाने त्यावर सही करू शकते. म्हणजे जप्त केलेले भाग पहिल्या भागधारकाच्या नावावरून दुसऱ्या भागधारकाच्या नावावर हस्तांतरित करत असताना कंपनीच्या सहीने सुद्धा हस्तांतरण होऊ शकते. भागाची जप्ती रद्द करण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे, परंतु या अधिकाराची अंमलबजावणी जप्त केलेले भाग पुन्हा विकण्याच्या अगोदर करणे आवश्यक असते. म्हणजे हे जे अधिकार दिले गेलेले त्यामध्ये संचालक मंडळ या अधिकाराची अंमलबजावणी भाग परत विक्रीच्या आधी वापरणे गरजेचे असते. म्हणजे संचालक मंडळ भाग जप्ती रद्द करू शकते कधी की पुनर्विक्री पूर्वी. शेवटचा मुद्दा आहे जप्त केलेले भाग खरेदी करणाऱ्यावर त्या भागावर देणे असलेली सर्व रक्कम देण्याची जबाबदारी असते. ती रक्कम भरल्यावरच कंपनीचा तो रीतसर सभासद होऊ शकतो. जे भाग जप्त केलेले आहेत त्याची पूर्णपणे रक्कम ही नवीन भागधारकाने भरणे आवश्यक असते. जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री. जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री करता येऊ शकते. लक्षात घ्या, जप्त केलेल्या भागाची पुनर्विक्री ही कंपनी करत असताना कंपनीला काही टप्प्यातून ही पुनर्विक्री करता येऊ शकते. ती जी कार्यपद्धती आहे ती आता आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये पहिला टप्पा आहे भाग जप्तीची जाहीर सूचना देणे. भाग जप्त केल्यानंतर त्या भागांचे प्रमाणपत्र कंपनीला परत पाठवण्याची विनंती भागधारकाला करण्यात येते. मात्र बरेचसे भागधारक त्याचे प्रमाणपत्र पाठवत नाहीत. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने वर्तमानपत्रातून या भागांच्या बाबत कोणताही व्यवहार करू नये अशी जाहीर सूचना दिलेली असावी. दुसरा टप्पा आहे वैधानिक घोषणा. भाग जप्तीची वैधानिक घोषणा संचालक मंडळाला करावी लागते. कारण घोषणा म्हणजे भाग जप्त झाल्याचा अंतिम पुरावा मानला जातो. या घोषणेनंतर जर कोणी भाग खरेदी केले असतील आणि त्या भागाच्या बाबत जर काही नवीन सत्य निर्माण होत असेल तर कंपनी नवीन भागधारकाला प्रोटेक्शन देणं बंधनकारक राहतं. भाग जप्तीच्या कार्यपद्धतीतील दोषामुळे जर काही त्रुटी निर्माण होत असतील तर कंपनीवर त्या लागू केल्या जातील. संचालक मंडळाचा ठराव. जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री करण्याला मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव संमत करून घ्यावा लागतो. नवीन भाग प्रमाणपत्र देणे. संचालक मंडळाचा ठराव संमत झाल्यावर चिटणीस नवीन भागधारकाच्या नावे भाग प्रमाणपत्र तयार करते. त्यावर कंपनीचा सही शिक्का उमटवितो. किमान 2 संचालकाच्या सह्या घेऊन ते पुन्हा विकू शकतो. नंतरचा मुद्दा आहे पावती देणे. नवीन भागधारकाने जप्त केलेले भाग खरेदी केल्याबद्दल जी रोख रक्कम दिलेली असते त्याबद्दल त्यांना पावती देण्यात येते. संचालक नोंदणी पुस्तकात नोंदणी करणे. ज्या नवीन भागधारकाला हे भाग विकलेले आहेत त्या नवीन भागधारकाचे नाव सभासद नोंदणी पुस्तकामध्ये नोंदणी करून घेणे म्हणजेच त्या सभासदाला मान्यता देणे होय असे असते. म्हणून ही नोंदणी करून घेणे हा या कार्यपद्धतीतील एक टप्पा आहे. आता शेवटचा मुद्दा यातला पाहूया, भाग जप्ती रद्द करणे. कंपनीने केलेली भागजप्ती भागधारकाला भागजप्तीस भागधारकाने जर विनंती केली तर ती रद्द देखील होऊ शकते.
याकरिता ज्यांचे भाग जप्त झालेले आहे अशा भागधारकाने भाग जप्ती रद्दी करण्यासाठी लेखी विनंती अर्ज केला पाहिजे. संचालक मंडळ आलेल्या अर्जाचा विचार करून भाग जप्ती रद्द करण्याच्या अटी निश्चित करेल. संचालक मंडळ आपल्या सभेत जप्ती रद्द करण्याचा ठराव संमत करेल. संबंधित भागधारकांना भाग जप्ती रद्द केल्याचे कळविले जाईल. त्याने व्याजासकट हप्त्याची रक्कम भरण्याची अट पूर्ण केल्यावर त्याचे नाव सभासद नोंदणी पुस्तकात पुन्हा सभासद म्हणून नोंदविले जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भाग समर्पण पाहणार आहोत. थँक यू.